पत्नीनं पाप केलं तर पतीला भोगावं लागत नाही, पण पतीनं पाप केलं पत्नीनं पाप केलं तर पतीला अर्ध भोगावंच लागतं. पतीच्या पुण्याईमध्ये पत्नीचा हक्क असतो, पत्नीच्या पुण्याईत पतीचा हक्क नसतो. कारण कारण त्याग माता भगिनींचा असतो, पुरुषाचा नसतो. इति बाता हाणू द्या पुरुषाला. त्याग कोणाचा आहे? जगात एवढा त्याग कोणाचाच नाही जेवढा माऊल्यांचा आहे. 24 वर्षाची होईपर्यंत माहेरी ज्या मायनं 9 महिने 9 दिवस पोटात ठेवलं, ज्या बापानं लळे पुरवले, ज्या बहिणीसोबत खेळली, ज्या भावासोबत खेळली, हे 25 वर्षाचं रक्ताचं नातण हे वेळेवर येतं बाशिंग बांधून कोण्या गावचं. अनोळखी एका मिनिटात त्या अनोळखी बाशिंगवाल्यासाठी एवढं नातं तोडते. सांगा एवढा त्याग कोणाचा आहे जगात? नुसतं नातं तोडते का? त्या बाशिंगवाल्याला सांगते, हा देह जरी मायबापानं जन्माला घातला तरी उद्यापासून तुझ्या ताब्यात, याच्यावर प्रेम कर, नाहीतर रॉकेल ओतून पेटव, अधिकार तुझा. सांगा केवढा केवढा त्याग आहे. दिली तिलांजली कुळ नाम रूपासी, आणि शरीर ज्याचे त्यासी समर्पिले. म्हणून पतीच्या पुण्याईमध्ये पत्नीचा हक्क असतो, पत्नीच्या पुण्याईत पतीचा हक्क नाही. मग पती जर रामायणाला आला आणि पत्नी जर सिनेमा बघायला गेली रविदास, तर होतं काय? याचं रामायणातलं अर्ध पुण्य थिएटरमध्ये जातं आणि तिचं थिएटरमधलं अर्ध पाप सैराट याच्या डोक्यावर येतं. असं उद्यापासून होऊ नये, उद्यापासून. म्हणून दोघंही येत जा. इथला कायदा सांगितला मी काय? संग सती जगज्जननी भवानी. तुम्ही विचार करा बरं, सत्यनारायण करायचं असेल रविदास, एकटा घरमालक त्रास काढतो रे बाबा, पत्रिका छापून घेतो, रॉकेलच्या फटफटीवर अख्ख्या तालुक्यामध्ये उन्हात अनात एकटाच वाटतो, आणि मग एक दिवस ट्रॅक्टरला ट्राली जोडतो, मग रवा साखरेचं पोतं, डालड्याचा डबा, लोणकडे तो, पेड्या बाबे सरपण, लोखंडी चोल, स्वयंपाकाची भांडी, मंडप, डेकोरेशन, गेला ना महिना एकट्याचा महिना. आणि मग पूजेची तयारी. ब्राह्मण काका नाही तर आहे का? आणि मग पूजेची तयारी, दोघंही नवरा बायको बसतात. ब्राह्मण पुढे म्हणतात, आता झालं ना मगाशी, ब्राह्मण का आहे? अरे आहे रे बाबा. बरं चुकलं तर काय हरकत. आणि यांना मागं म्हणावं लागतं, म्हणा हुशार लोक आहे बरं का हे. पाणी आमचंच, तांब्याही आमचाच, डोळे आमचेच, ऑर्डर मात्र आपली गंमत चालू आहे बरं का. हा म्हणा, मम आत्मनः सकलशास्त्र पुराणोक्त फलप्राप्त्यर्थम शांत्यर्थम तुष्ट्यर्थम पुष्ट्यर्थम अप्राप्य लक्ष्मी प्राप्त्यर्थम प्राप्य लक्ष्मी चिरकाल संरक्षणार्थम अस्माकं सकलकुटुंबानां द्विपद चतुष्पद सहितानां क्षम स्थैर्य आयु आरोग्य धन समृद्धी यह जन्मनी 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 जन्मजन्मांतरेषु. एवढ्यात ब्राह्मणाचं लक्ष जातं. अय मावशी, तशा काय बसल्या? मग हाताला हात लावा, हाताला हात. झालं, तिनं नुसता हाताला हात लावला, मुंडे साहेब गेलं अर्ध पुण्य. हे 1 महिना आबदलं फटफटीवर रॉकेलच्या. हात लावल्याबरोबर अर्ध गेलं का नाही? पण हे सत्यनारायणापुरतं ठेवत जा. आम्ही सांगितलं कथेत नाही, एकानं काय डोकं चालवलं. रेल्वेच्या प्रवासात नवरा बायकोत एक तिकीट काढलं दोघात. तिकडची गोष्ट सांगतो. 4-5 स्टेशन झाल्यावर आला ना टीसी, तिकीट दाखवलं, बरोबर आहे. अजून एक बायको आहे माझी, मग काय करू? अरे 14 डब्याची रेल्वे आहे हा, बऱ्याच लोकांच्या बायका सोबत आहे. नवल सांगतो, तिकीट काढ. यांचं आधीच ठरलं होतं. यानं तिच्याकडे पाहिल्याबरोबर तिनं याच्या तिकिटाच्या हाताला हात लावला. टीसीचं डोकं चाले ना. टीसीला वाटलं पागल म्हणावं, तर तिकीट बरोबर आहे आणि हाताला हात काय भानगड आहे? काय भानगड आहे? कुठं काय भानगड आहे? बायको आहे माझी. मग
हाताला हात लावला दिसत नाही का तुला? म्हणजे 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 काय करतो? आमच्या गावच्या ब्राह्मणापेक्षा जास्त शाणा तू काळा कोटवाल्या. अरे ते कथेत चालतं, रेल्वेच्या कायद्यात नाही. राष्ट्र करी पाप राजाने भोगावे, राजियाचे सर्व पुरोहिता. शिष्य केले पाप भोगावे गुरुने, आणि स्त्रीचे केले घेणे पुरुषासी. बस एवढं सांगायचा उद्देश की उद्यापासून दोघं या. संग सती जगजननी भवानी. केशव शास्त्रीजी, शंकरजी आणि सती आले. रामायण ऐकायला कुठं? महाराष्ट्रात. तेव्हापासूनची पद्धत आहे हे. यावंच लागते महाराष्ट्रात. किती मोठे मोठे कथाकार असू द्या, पण महाराष्ट्रातच यावं लागते त्यांना आनंद लुटण्यासाठी. असा आनंद नाही आहे ना. त्याचं कारण सांगतो. 12 ज्योतिर्लिंग भारतात. किती? 12. भारतात 12 आहे. सत्य ज्योतिर्लिंग 12. भारतात 12 आहे, पण एकट्या महाराष्ट्रात 5 आहे. अधिक काय भाग्य पाहिजे आपल्याला? एकट्याच महाराष्ट्रात 5. मग उरलेल्या भारतात 7. 5 आपल्या वाट्याला आहे. भीमाशंकर जिल्हा पुणे, त्र्यंबकेश्वर जिल्हा नाशिक, घृष्णेश्वर जिल्हा संभाजीनगर, वैजनाथ भगवान जिल्हा बीड, औंढा नागनाथ जिल्हा हिंगोली. आणि सांगा बरं 5 एकट्या महाराष्ट्रात. जाऊ द्या, आपलं काय चाललं? शंकरराव आले, इथून वाढलं आपलं. शंकररावनं सती कुठे? महाराष्ट्रात. त्यावेळेला चातुर्मास होता अगस्ती मुनीचा मनमाडच्या जवळच्या अनकाई किल्ल्यावर. आणि त्या किल्ल्यावर बरोबर नाशिक जिल्हा येतो तिथून. त्या किल्ल्यावर अगस्ती मुनी चातुर्मासाला, आणि तिथे रामायण ऐकण्यासाठी आले शंकरराव आणि सती. अगस्ती मुनीनं नमस्कार केला, बसायला दिलं, पूजा केली. पण सतीचा गैरसमज झाला आणि महादेवाला असं वाटलं, बापरे, ज्याच्याकडे आपण कथा ऐकायला आलो तो वक्ता नमस्कार करतो, केवढी नम्रता. शंकरजींनी अर्थ लावला. सतीनं डोकं चालवलं, ज्याच्याकडे कथा ऐकायसाठी आलो आम्ही कैलासाहून, हेच घाबरलं लागलं नमस्कार करायला. काय कथा सांगणार आहे? बरं का अर्थ. आणि लक्ष लागलं नाही सतीचं. लक्षपूर्वक कथा ऐकली शंकराने. आणि कथा श्रवणानंतर शंकरजी आणि सती अगस्ती मुनीला नमस्कार करून निघाले. दंडकारण्य, नाशिक जिल्हा, त्रेतायुग. सीता गेली चोरीला, शोधार्थ फिरतायत राम लक्ष्मण तिकडनं येत होते. शिवसती कथा ऐकून इकडनं जात होते. शंकरजीला वाटलं, बापरे, काय योग आहे. ज्या रामाची कथा ऐकून आलो तो इष्टदेव दर्शन द्यायला पुढे आहे, पण जाऊन पाया पडावं तर माझ्यासोबत माझी पत्नी सती आहे, आणि ती विद्वान बापाची मुलगी आहे. सतीच्या बापाचं नाव दक्ष आहे, आणि ते इथंही डोकं चालवल झालं. आमचाही मिस्टर बिघडला. ते कोण्या गावचं बायकोसाठी झाडं कवटाळू कवटाळू रडतं, आणि आमचा बुवा त्याला देवबाप्पा समजून पाया पडतो. म्हणून शंकरजी घाबरले. इथं मोठे मोठे शंकर घाबरतात. आदमी कितना ही खतरनाक रहा तो बाहर, घर में आया तो भिगी बिल्ली बन जाता. बाहेर बघा, बाजूला बाजूला, साहेब आले, साहेब आले, साहेब. साहेब घरी आले की मी महादेवाचं सांगतो, तुमचं चांगलं असेल. नाही ना नमस्कार करतात. खूप पुढे गेल्यानंतर अष्टसात्विक भाव थांबल्या गेले नाही. डोळ्याला आनंदाश्रूच्या धारा, अंग रोमांचित, कंठ दाटून आला. त्या दिशेनं पाहिलं आणि शंकराने हात जोडले आणि महादेवाच्या मुखातून शब्द निघाले, सच्चिदानंद घन परमात्मा आपकी जय हो, जय हो, जय हो. आता सतीला राहवलं नाही. सती म्हणाली, वो खोई हुई चीज ढूंढ रहा. और महादेव बड़ा देव सब देवन के बाबा 3 बार
सच्चिदानंद घन परमात्मा जय हो जय हो जय हो कहते हो, वो कौन है? जासु कथा कुंभज ऋषि गाई, जासु कथा कुंभज ऋषि गाई, जासु कथा कुंभज ऋषि गाई, जासु कथा भगती जासु में मुनि सुनाई, भगती जासु में मुनि सुनाई, भगती जासु में मुनि सुनाई, भगती जासु देव रघुबीरा, सोही मम इष्ट देव रघुबीरा, सेवत जाई सदा मोर धीरा, सेवत जाई सदा मुनि धीरा, जासु कथा कुंभज ऋषि गाई, भगती जासु में मुनि सुनाई, ओ जासु कथा कुंभज ऋषि गाई, भगती जासु में मुनि सुनाई। तीन तीन बार कहते हो सच्चिदानंद घन परमात्मा जय हो जय हो, वो कौन है? और जासु कथा कुंभज ऋषी गाई, भगती जासु मै मुनी सुनाई, स्वयं इष्टदेव रघुवीरा. आपण ज्यांची कथा अगस्ती मुनीकडे श्रवण केली ना सती, ते माझं इष्टदैवत श्रीराम. क्या मुझे सच नहीं लगता? क्यों? अगस्ती जी तो बताते थे कि राम ब्रह्म है. हाँ देवी, अगर ब्रह्म है तो ब्रह्म को वियोग कैसा और वियोगी ब्रह्म कैसे? सतीनं विचारलं. जर ते ब्रह्म आहे तर त्याला कळू नये का आपली बायको कोणी चोरून नेली? बसलं झाडं कवटाळत. अरे जव तुम्हारे मना अति संदेह हो तव कीन जाय परीक्षा लेहू. जर तुला त्याचा संशय आहे तर तू जात का नाही परीक्षा घ्यायला? मी बसतो वडाच्या झाडाच्या सावलीत. भगवान शंकरजी वटवृक्षाच्या छायेत बसले आणि सती रामाची परीक्षा घ्यायला निघाली. पण सतीने विचार केला, परीक्षेकरता माध्यम काय वापरावं? आता हा सीतेसाठी रडतोय ना, आपणच सीता होऊन जावं. परमेश्वर असेल तर मला ओळखल आणि सामान्य माणूस असेल तर पळत येऊन हात धरू धरू रडल, जानकी का गई थी, कितने दिन से रो रहा था. म्हणून सतीनं डोकं चालवलं आणि सती सीता झाली. आणि सती सीतेच्या रूपात रामाच्या पुढे आली. आता रामचंद्रानं ओळखलं, पण धर्म संकट आहे. हिला काय म्हणावं? सीते म्हणावं तर जगन्माता आहे आणि माते म्हणावं सीतेच्या रूपात आहे. ते तुम्हाला 1 मिनिट घेतो रोहिदास. ती छत्रपती शिवाजी राजाच्या पवाड्यात असंच आहे रे. एक गोंधळी म्हणावं गडी जबरदस्त आहे, नाही म्हणावं वेळ गोंधळांचा आहे. राम राम कुठनं आला? तुळजापुराहून. बस तो प्रकार. सीते म्हणावं तर जगन्माता आहे आणि माते म्हणावं तर सीतेच्या रूपात आहे. कारण रामाचे शंकरासोबत आणि शंकराचे रामासोबत 3 संबंध आहे मुंडे साहेब. सखा, स्वामी, सेवक.
राम शंकराचे सखा, राम शंकराचे स्वामी, राम शंकराचे सेवक, शंकर रामाचे सखा, शंकर रामाचे स्वामी, शंकर रामाचे सेवक, सरळ सरळ एकमेकाचे मालक, एकमेकाचे मित्र आणि एकमेकाचे भक्त. हां, आता इथं वारकरी मंडळी बसलेली आहे केशवशास्त्रीची, सर्वांना पाठ आहे. भगवान रामचंद्र भजन करतात ओम नमः शिवाय, आणि महादेवजी भजन करतात श्रीराम. हातवर 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 श्रीराम जय सर्वांनी सर्वांनी श्रीराम जय राम जय राम श्रीराम शेवटपर्यंत सगळ्यांनी म्हणायचं आहे श्रीराम जय राम जय राम श्रीराम. ये बा श्रीराम जय राम जय राम श्रीराम जय राम जय राम श्रीराम जय राम एका ताला. श्रीराम जय राम जय राम भजन करी महादेव भजन करी महादेव भजन करी महादेव हो भजन करी सदा शिव राम सदा शिव भजन करी महादेव भजन करी महादेव राम तुझी सदा शिव राम तुझी सदा शिव श्रीराम जय राम भजन करी महादेव श्रीराम जय राम भजन करी महादेव श्रीराम जय राम हातवर हातवर हातवर. आता बघा दोन तुझ्या हातवर ये तबले आहे. श्रीराम जय राम जय राम जय राम श्रीराम जय राम जय राम श्रीराम जय राम जय राम श्रीराम जय राम जय राम हातवर हातवर थोडा आहे. श्रीराम जय राम जय राम श्रीराम जय राम जय राम श्रीराम जय राम जय आज के आनंद की बीज आहे बरं का मुंडे साहेब. मग मजा करायची आपल्याला. महादेवजी भजन करतात श्रीराम जय राम, रामचंद्र भजन करतात ओम नमः शिवाय. रामचंद्रजी सतीला माता मानतात आणि शंकरराव सीतेला माता मानतात. झालं काय, सती सीता होऊन गेली. प्रभूला धर्मसंकट आहे म्हणावं काय, माते म्हणावं तर सीतेच्या रूपात, आणि सीते म्हणावं तर जगन्माता चतुरातू शिरोमणी. फक्त हात जोडले रामचंद्रानं, सीतेही नाही म्हटलं आणि मातेही नाही म्हटलं. हात जोडले आणि मुखातून शब्द निघाले, मेरे पिता शंकर जी का है. पार आईस्क्रीम झालं सतीचं. सतीच्या लक्षात आलं, बापरे काय हुशारी आहे. सीतेही म्हटलं नाही आणि मातेही म्हटलं नाही. मग मेरे पिता शंकर कहा है, म्हणजे या बाबानं मला ओळखलं. कशावरून, फक्त मम्मीच म्हणायचं शिल्लक ठेवलं, बाकी डॅडीचं नाव. पार भयभीत झाली, घाबरून गेली सती. खाली बसली, डोळे उघडले, पाहिलं तर राम लक्ष्मण सीता तिघे दिसतात. पुन्हा डोळे मिटले, बंद.
पुन्हा पाहिलं तर सिंहासनावर राम सीता 33 करोड देवता सेवा करतात. पुन्हा डोळे मिटले, झाडं कवटाळतात, राम लक्ष्मण समजूत घालतात. पुन्हा डोळे मिटले, उघडले, राम लक्ष्मण सीता नाही. आता भयभीत झालेली सती भगवान शंकराकडे यायला निघाली. इकडे महादेवरावला सगळ्या नाटक कळला. न सांगता तुम्हा कळो येते अंतर. शंकरजीच्या लक्षात आलं, हे माझी माय होऊन गेली पण खोटं बोलणार आहे. आल्या आल्या विचारलं, कशी काय घेतली परीक्षा? अक्काछून परीक्षा लिहिणे गुसाई. परीक्षा वगैरे काही नाही घेतली. काही नाही घेतली. कशाला गेलती? कशाला गेलती? तुम्ही इथून नमस्कार केला, जवळ जाऊन पाया पडली. धडधडीत खोटं. लक्षात आलं महादेवाच्या, ही खोटं बोलते आहे. हिच्यासोबत जर पत्नीत्वाचा संबंध ठेवला तर जगातल्या भक्तीच्या नात्याला कलंक लागणार आहे. आणि म्हणून विविध इतिहासातल्या गोष्टी सांगत 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 शंकरजी आणि सती कैलासावरती जातात. नेहमीच डाव्या भागाला बसायचं आसन स्वतः महादेवाने उचललं, सतीचं समोर मांडलं. सामने बैठो देवी. कृतीतून त्याग. सतीच्या लक्षात आलं, बाबांनी पत्नीत्वाचा त्याग केला म्हणजे डाव्या भागाला बसण्याचा माझा अधिकार संपला. आणि शंकरजीला समाधी लागली. त्या समाधी काळामध्ये दक्ष राजाला प्रजापती पद प्राप्त झालं. पद आणि मद हे शब्द जवळजवळचे आहे. पचा म करायला मुंडेसाहेब फार खर्च येत नाही. फक्त पच्या डाव्या कोपऱ्याला शून्य लावा, त्याचा म होतो. त्या शून्याला अहंकार म्हणतात. पद वाईट नसतात, पदाचा अहंकार वाईट असतो. व्यक्ती जेव्हा पदाचा अहंकार धारण करतो त्याचं रूपांतर मदात होतं. बड अधिकार दक्ष जब पावा, अति अभिमान हृदय तबावा, नाही कोऊ अस जन्म जगमाई, प्रभुता पाई जाई मद नाही. दक्ष राजा प्रजापती झाले. एक दिवस ब्रह्मसभेत आले. ब्रह्मसभेत आल्यानंतर सर्वांनी उठून उभं राहायचं नियम आहे. ब्रह्म विष्णू महेश बसलेले आहे, 33 करोड देवता बसलेले आहे. पण सगळे देवता उभे झाले, तिघं बसून आहे. त्या पदाला महत्त्व आहे. ही ब्रह्मसभा आहे मुंडे साहेब, आपली विधानसभा नाही तर लोकसभा पहा. विधानसभा अध्यक्ष साधी व्यक्ती, आता राज्यपाल झाले हो. त्या दिवशी आलते रामायणाला बागडे नाना. धोत्र, नेहरू सदरा, जॅकेट, टोपीन, चष्मा, पण बसून असायचे. आणि आमच्या गावचे देवेंद्र भाऊ शेर्टिंगवर होते तरी उभं राहूनच बोलायचे. आहे का नाही? आपण गंमत सांगतो. मुख्यमंत्री आहे पण उभं राहून बोलणार. ते धोत्रावर असू द्या पण बसूनच ऐकणार. हे विनंती करणार, प्लीज प्लीज नाही, बसा खाली, बाकीच्यांचं ऐकायचं आहे मला. काय तुम्ही एकटेच आहे का? बसा खाली. तुम्ही काय बसावं लागते. त्या पदाला महत्त्व आहे मुंडे साहेब. आपण एकदा टी व्हीला पाहिलं होतं, एकदा लोकसभा अध्यक्ष झाले ते बालयोगी आणि ते टी व्हीला दाखवलं. तर निवड झाल्यानंतर जवळजवळ 200 फूट असते ते अंतर. अध्यक्षाची खुर्ची निवड झाल्यावर तिथून त्या खुर्चीपर्यंत पोचवायला दोघं असतात. एक विरोधी पक्ष नेता आणि एक पंतप्रधान. काय ऐश्वर्य आहे त्या पदाचं. म्हणून लोकसभा अध्यक्ष म्हणून निवड झाली बालयोगीची. एका भागानं अटल बिहारी वाजपेयीजी चालत होते आणि एका भागानं विरोधी पक्ष नेत्या सोनिया गांधी. त्यांच्या खुर्चीपर्यंत पोचवलं दोघांनी आणि नमस्कार केला आणि मग हे आपल्या आपल्या खुर्च्यावर जाऊन बसले. मी याकरता सांगतो, लोकसभा अध्यक्ष, विधानसभा अध्यक्ष, आता दक्ष राजे झाले ब्रह्मसभा अध्यक्ष. याच्यावरून वाढलं आपलं ब्रह्मसभा. आणि ब्रह्मसभेमध्ये अध्यक्ष आल्यावर सर्वांनी उठायचं.
सर्व उठले पण तिघच बसले होते, ब्रह्म विष्णू महेश. आणि जे मानाला हपापलेलं असतं का नाही, ऑफिसमध्ये गेल्यावर किती लोक उठले इकडे बघत नसते, कोण बसलं तिकडे पाहतंय. तसं पहिलं लक्ष दक्ष राजाचं गेलं ब्रह्मदेवाकडे. नसल उठला, माझा बाप आहे. ब्रह्मदेव कोण आहे? दक्षाचा बाप. बाप नाही उठणार लेकाचा सन्मान करायला, वाईट वाटलं नाही. रविदास शेजारी लक्ष गेलं, विष्णू भगवान. लक्षात आलं हा तर बापाचाही बाप आहे. विष्णू कोण आहे? त्याच्या नाभीतून कमळ, कमळातून ब्रह्मदेव, म्हणजे माझ्या बापाचा बाप. आजा लागतोय माझा, नाही नातवाचा सन्मान करणार ऑफिसमध्ये. त्याचंही वाईट वाटलं नाही. पण त्याच्या शेजारी लक्ष गेलं शंकरराव. आणि शंकररावकडे दैवताच्या दृष्टीनं पाहिलं नाही, नात्याच्या संबंधानं. जावाई आहे माझा, सासरा लागतोय, मुलगी दिली याला पठ्ठ्यानं, याला काय उभं राहायला तकलीफ होती. आणि जे बोलायला सुरुवात केली एवढ्यांच्या समोर, मरकट लोचन. मरकट लोचन म्हणजे सासरा म्हणतो जावायाला, माकडाच्या डोळ्याच्या. काय वाटलं असेल जावाई बापूला? भिकारड्या, बैलावर बसून फिरतो, मेल्या माणसाचे मुंडके गळ्यात घालतो, चिता भस्म लावतो, बिना कपड्याचा, स्मशानात राहतो. अशा वेळेला काहींना आनंद झाला. ते देव डोळ्याचे इशारे करतात, कोणी मिशीवर ताव, कोणी हसतात. पण शंकररावनं खाली मान घातली हो मुंडे साहेब. सासरा एवढा बोलतो पण शंकररावनं वरसुद्धा पाहिलं नाही. यात नवल नाही. घरी आल्यावर सतीजवळ सांगितलं नाही तुझा पप्पा ऑफिसमध्ये येऊन बोलला म्हणून. हे प्रकरण जर 2026चं असतं, सासरा जर ऑफिसमध्ये येऊन बोलला असता जावयाला, माकडाच्या डोळ्याच्या भिकारड्या, काय झालं असतं? सासऱ्याचा राग ऑफिस सुटल्यावर घरी आल्या आल्या निघला असता. सुटक्यात भर. कुठं जायचं? सुटक्यात भर म्हणतो तुला. कुठं जायचं? तुझ्या बापाकडे नेऊन देतो. काय झालं? ऑफिसमध्ये येऊन बोलला तुझा बाप. पण महादेवरावची सहनशीलता पहा, सतीजवळ सांगितलं नाही. नाही सांगितलं. मग पुढे दक्ष राजाने यज्ञाचं आयोजन केलं. सर्वांना निमंत्रण दिली बरं का रविदास. फक्त दोघाला निमंत्रण नाही, लेकीला आणि जावयाला, शंकररावला आणि सतीला. बाकी सर्वांना निमंत्रण. सर्व देवता मोठा. आता कसा इथं मस्त यज्ञ चालू आहे, असा मोठा यज्ञ. सर्व देवता जेवणं करून निघाले तेव्हा विचारलं दक्ष राजाने, अरे जेवणं झाली का सर्वांची? हां. आता चाललो स्वर्गाला. स्वर्गाला जा, पण एक काम करा. काय? कैलास मार्गे जा. कैलास मार्गेच का? स्वर्गाला जायचं असतं तर कितीतरीच मार्ग होते, कैलास मार्गेच का? याचा उद्देश होता कैलास मार्गे गेले म्हणजे जावयाला आणि लेकीला कळेल, बापरे केवढा यज्ञ आहे केजला, पण आम्हालाच निमंत्रण नाही. समाधान, निमंत्रण. पूर्वीपासूनची बिमारी आहे. गावगाड्यामध्ये पंजाबरावला माहिती असते शेजारच्या महादेवरावला नामदेवरावचं निमंत्रण नाही, हे चांगलं माहिती असते. पण पंजाबराव जेवायला जाताना मोकाट्यानं जात नाही, शेजारच्या महादेवला देतो आवाज, चला महादेवराव. कुठं पंजाबराव? नामदेवरावकडे. हापूस आंब्याचा रस तूच घे ना खाऊन. 3 पिढ्या थोबाड पाहत नाही आम्ही एकमेकाचा. जखमीवर मीठ सोडतं का? लेकरं बाळ घेऊन जाणं, कुलप लावून घराला, तो प्रकार कैलास मार्गे. आणि जेव्हा कैलास मार्गे विमान, बघा रे दास, सतीचं लक्ष गेलं. विमानातल्या लोकांना विचारलं, कुठनं येत आहे हो? तुमच्या बापाकडून.
काय फार मोठा यज्ञ आहे, 108 कुंडी का नाही, मंत्र घोषण गर्दीन जेवणन, बाप रे बाप, सगळे दिसले. पण तुम्ही न शंकरराव नाही दिसले मंडपात. झालं यांचं काम, हे एवढ्याच कामावर होती ड्युटी झाले, गेले देव निघून. आता सती महादेवाकडे आली. बरं का पुरुष मंडळी, नीट ऐका, हे तुमच्या डोक्याच्या बाहेरचा विषय. परस्परे कार्यक्रम कसा ढकलावा, यांना कोणते गुरुजी शिकवत होते शाळेत महिलांना कोणाच माहीत. हे जमत नाही पुरुषाला. हरिदास, परस्परे सती आली महादेवाकडे. का हो? काय तुमच्या सासऱ्याकडे मोठा यज्ञ आहे म्हणतात. तुमच्या सासऱ्याकडे, हिच्या बापाकडे नाही का? खरं सांगा, पण ढकलायचं. बरोबर शब्द फेकणार त्यावेळेला ह्या मावल्या. तोही खुश, माझ्या पप्पाकडे नाही म्हटलं. अहो, तुमच्या सासऱ्याकडे मोठा यज्ञ आहे म्हणतात. हे लोक तिकडनंच जेवण करून येतात. असं मग तुला काय वाटतं? तुझा बाप कार्य व्यापामुळे निमंत्रण द्यायचं विसरला असं वाटतं का तुला? आता तापले महादेवराव. अरे हे तू पुरस्कार निमंत्रण नाही तुला न मला का? आज सांगतो कारण. ब्रह्मसभेत ध्यानस्थ बसलो, तुझा बाप आला, उठलो नाही तर माकडाच्या डोळ्याच्या पश्चाताप पश्चाताप झाला. मुलगी देऊन जावाई केल्याबद्दल पश्चाताप, स्मशानात राहतो, बिना कपड्याचा वाटेल तसा बोलला म्हणून निमंत्रण नाही आपल्याला दोघाला. आणि बघ, निमंत्रणाशिवाय जाऊ नये, निमंत्रण असलं तरी जाऊ नये, निमंत्रणाची वाट पाहू नये. निमंत्रणाशिवाय जाऊ नये. लग्नाला काही माणसं धाडस करतात. मुंडे साहेब, दुपारच्या जेवणाचं काय रे? हे काय मंगल कार्यालय? निमंत्रण नाही, नसू दे रे. विचारलं तर मुलीकडचे. अरे पण मुलीकडच्याने विचारलं तर मुलाकडचे. दुपारी मुलीकडचं, संध्याकाळी मुलाकडचं, दुपारी मुलीकडचं, संध्याकाळी मुलाकडचं. तुळशीच्या लग्नापासून मुरगाचा पाऊस पडेपर्यंत 7 महिने जेवतं 2च शब्दावर बाहेर. मुलीकडचं, मुलाकडचं, मुलीकडचं, मुलाकडचं, मुलीकडचं, मुलाकडचं. आणि एक दिवस मंगल कार्यालयात पंगत होती, बसलं जेवायला. आला पंक्तीचा मालक, अनोळखी चेहरा. कुठले आपण? खाली मान घातले. खाली मान घाले. कुठले? आम्ही मुलीकडचे. काय? नाही, गडबड झाली. मुलाकडचे. उठ. का म्हणतो? माझ्या बापाच्या श्राद्धाचं जेवण आहे आणि मुलीकडचं आणि मुलाकडचं. ओठ. अरे म्हणून लगा निमंत्रणाशिवाय जाऊ नये लग्नाला. आणि निमंत्रणाची वाट पाहू नये कथा कीर्तनाला. का तुम्ही 7 दिवस झाले आले नाही? कसं या? आम्हाला कुठं केशवशास्त्रीजींनी निमंत्रण दिलं? नातवाचं बारसं होतं का तिथं निमंत्रण द्यायला? अरे कोरोना झालता तेव्हा डॉक्टर निमंत्रण देत होता का तू पळत होता दवाखान्यात? तो प्रकार आहे. व्याधे पिढीला धावे वैद्याची या घरा, आपुल्या परिहारा लागोनिया. तुका म्हणे तेथे न पाचारिता जावे. निमंत्रणाशिवाय जाता येतं. पण सती 4 ठिकाणं अशी आहे, निमंत्रणाची वाट पाहायची नाही. 4. मित्राच्या घरी मित्राला, गुरुच्या घरी शिष्याला, भगवत कार्यात भक्ताला, माय बापाच्या घरी पुत्राला. अरे का काय? आपल्या गुरु महाराजाच्या घरी काही कार्य आहे आणि गुरु महाराज निमंत्रण द्यायचं विसरले. पण शिष्यांना कळालं बिना निमंत्रणाने जावं. गुरुच्या घरी शिष्याला जाता येतं. मित्राच्या घरी मित्राला, मित्राच्या मुलीचं लग्न आहे, कार्य व्यापामुळे निमंत्रण द्यायचं मित्र विसरला. पण कळालं अक्षदा टाकायला जाता येतं बिना निमंत्रणाने मित्राच्या घरी मित्राला. भगवत कार्य चालू आहे, कळालं भक्ताला बिना निमंत्रणाने जावं. मित्राच्या घरी मित्राला, गुरुच्या घरी शिष्याला,
भगवत कार्यात भक्ताला आणि मायबापाच्या घरी पुत्राला म्हटल्याबरोबर सती उभीच झाली. आणि तेच म्हणते ना मी 2 वाजल्यापासून. मायबापाच्या घरी पुत्राला बिना निमंत्रणी जाता येतं हा कायदा आहे म्हणताना मग माझ्याच पप्पाकडे विचारते ना तुम्हाला. मग शंकररावच्या लक्षात आलं कधी 4ला 10 मिनिट कमी असताना आता इलाज नाही. म्हणून शंकररावनी 2 शिवगण दिले आणि 2 शिवगणा संवेश सती आपल्या पित्याच्या यज्ञ मंडपात जाती झाली. पिता भवन जप गई भवा, पिता भवन जप गई भवा, पिता भवन जप गई भवानी, पिता भवन जप गई भवानी. दशरथराज काहुन सन्मानी, दशरथराज काहुन सन्मानी, दशरथराज काहुन सन्मानी, दशरथराज काहुन सन्मानी. सादर धरी मिली एक माता, सादरी भले ही मिली एक माता, भजन मिली बहुत सुखाता, भजनी मिली बहुत मुस्काता. पिता भवन जप गई भवानी, दशरथराज काहुन सन्मानी. पिता भवन जप गई भवानी, दशरथराज काहुन सन्मानी, सन्मानी. पिता भवन आहे ठीक आहे बस राहू दे आहे तिकडे त्या ताई आहे. ते 2-4 एकत्रित आले का मधलं त्यांना वाटते मधला रस्ता आपल्याला ग्राउंड म्हणून ठेवला खेळायला. असं आहे ताईनं सांभाळलं. ते लहान लेकरं एकत्रित आले का ते खेळतात. येऊ देऊ नका त्यांना मध्ये. ते पा यायच्या तयारीत आहे. ते आलं एक. ते खेळण्यासाठीच येतं ते काय ऐकायचं नाही. ते दुसरं आलं रस्त्यावर. शेजारी त्याची आई असते. तिला फार नवल वाटतं की केवढा साजरा खेळतो पिंट्या माझा. तुझ्या पिंट्यासाठीच टाकला मंडप हा. हां अरे काही जबाबदाऱ्या आहे का नाही तुमच्या? का स्वयंसेवकच पाहिजे प्रत्येक गोष्टीला? धन्यवाद. काय ना उड्या मारल्या म्हणजे लय नवल वाटते. बाळू पिता भवन जब गई भवानी. इकडे दक्ष राजानं सक्त ताकीद केली होती बरं का मुंडे साहेब. यज्ञामध्ये स्वयंसेवकांना सांगितलं होतं माझा जावाई शंकरराव मानी पुरुष आहे रे. कोण म्हणतात? दक्षराजे. मानी पुरुष आहे. तो निमंत्रणाशिवाय येणारच नाही यज्ञात. पण माझी मुलगी आहे ना सती येण्याची शक्यता आहे बरं का. आणि ती सती आली तिचा जो सन्मान करेल ना तिच्यासोबत जो मंडपात बोलेल त्याचं मुंडकं तोडण्यात येईल. आता म्हणून सती मंडपात आली तरी दक्षच्या भीतीनं कोणी बोलत नाही तिचा सन्मान करीत नाही. दक्ष त्रास काहून सन्मानी. पण सतीच्या बहिणी भेटल्या मंडपात. श्रीमंत घरात दिलेल्या बहिणी होत्या. सोन्याचे दागिने अलंकार. आणि त्या रविदास टिंगल टवाळी करू लागल्या बहिणीची. श्रीमंत घरात दिलेल्या बहिणी. आणि ह्या सतीला मंडपात पाहिलं एक बहीण आली.
काय ग सती, काय दीदी, चालत आली का बैलावर आली बसून? आता हिच्या मिस्टरकडे काय इंडिका आहे का, खरं सांगा. लाजून गेली हो सती. दुसरी एक बहीण आली. सती, काय तुझ्या मिस्टरच्या डोक्यावरचं पाणी पडत थांबलं का, पडतंय पाणी? पुन्हा एक बहीण आली. सती, बंगला बिंगला बांधला का तिथंच राहतो अजून, जिथं माणसं विनाकारण गर्दी करत नाही? स्मशानाशी वस्ती रुद्र करी. पुन्हा एक बहीण आली. सती, काय महत्वाचं विचारू का, कपडे बिपडे घालतो का तसाच फिरतो? कारण महादेवाचं एक नाव आहे दिगांबर. दिगांबर नाव माहिती आहे ना तुम्हाला? दिगांबर कोणाला म्हणतात? शंकराला. दिक आणि अंबर ह्या दोन पदाचा संधी होतो दिगांबर, बरं का. हां, पदच्छेद करताना तिसऱ्याचं पहिलं, संधी करताना पहिल्याचं तिसरं. क ख ग. ए कचटतप, हे 5 वर्ग. कचटतप माहीत आहे का? होशीन हो. तसं ही लाईन वाचा. क ख ग, पहिल्याचं तिसरं होतं आणि तिसऱ्याचं पहिलं होतं. दिक आणि अंबर संधीमध्ये. मग कचा ग, दिगांबर. दिक म्हणजे दिशा, अंबर म्हणजे वस्त्र. दिशा हेच आहे वस्त्र ज्याचे, असा जो तो त्याला म्हणतात दिगांबर. पुन्हा एक सती भेटली, ते बहीण भेटली. सती, काय सध्या कोणत्या कंपनीचं पावडर लावतो? चिता भस्म लेप. भगिनी मेली बहुत मुस्काता. बरं का रविदास, पण सादर भली मेली एक माता. प्रेम कशाला म्हणतात मुंडे साहेब? ज्याच्यात भय नाही. आणि भय असेल तर प्रेमच नाही, तो प्रेमाचा नाटक आहे. मुंडे साहेबाच्या आईनं पैसे जमा करून ठेवले बरं का, 50,000. आणि मरायच्या आधी सांगितलं कीर्तन ढोकबाबाचं ठेवायचं. माझ्या वर्षश्राद्धाला आहे ना, तेच पैसे मला दिले. अरे नाही रे, झालं गेलं, तो आनंद जातो, पुन्हा नाही येत. कौन सी है वो चीज जो यहाँ नहीं मिलती, अरे सब कुछ मिल जाता है लेकिन माँ नहीं मिलती. सर्व मिळे परंतु पुन्हा न मिळे आई. प्रेमाची व्याख्या काय आहे? ज्याच्यात भय नाही. आणि भय असेल समजायचं ते प्रेमच नाही, प्रेमाचा नाटक आहे. असं एकच पात्र जगात आहे जे घाबरत नाही, त्याचं नाव माय. मी तुम्हा बसलेल्या सगळ्या मावल्यांना विचारतो, अजून वेळ आहे आपल्याकडे, बरोबर करू आपण, 1 तास आहेच अजून. रविदास, साधा प्रश्न आहे, खरं सांगा मावल्यांनो, माहेरचा आनंद कुठपर्यंत आहे? खरं बोलायचं. माहेर गरीब का श्रीमंत याच्यावर आनंद नाही, माय मेली का जिवंत आनंद त्याच्यावर आहे माहेरचा. अरे झोपडपट्टीतली माय आणि झोपडपट्टीतच दिलंय मुलीला. दोन्ही परिस्थित्या तशाच, इकडे मोलमजुरी तिकडे मोलमजुरी. 80 वर्षाची माय आहे, 2 दिवसापासून काही खाल्लं नाही, पाणी प्याली नाही, सगळ्या परिवार चिंतातूर आहे. काही खा ग आई. नाही मला काही नाही खायचं बाबा, फक्त एक इच्छा पूर्ण करा, कोणीतरी माझ्या लेकीला निरोप द्या, तिला आणा, तिच्या तोंडावरून एकदा हात फिरवू द्या आणि मग डोळे बंद करू द्या. मायची इच्छा काय असते? आता लेक 60 वर्षाची, माय 80 वर्षाची, आनंद सांगतो. आता काय लँडलाईन आहे का मोबाईल आहे मुंडे साहेब? बाजारच्या ठिकाणी निरोप, आणि तोही रात्रीचा निरोप आला, तो झोपला. आणि सकाळी बरोबर त्या मावशीच्या झोपडपट्टीत झोपड्याच्या पुढं तर ती बरोबर हातात तुटक्या नाड्याची पिशवी, भाकरी, कामाला चाललेली. अहो ताईसाहेब, काल बाजारात तुमच्या माहेरचा माणूस आलता, तुमची माय 2 दिवसापासून काही खात नाही म्हणे, पाणीसुद्धा पित नाही म्हणे. एवढीच एक इच्छा व्यक्त केली म्हणे की माझ्या ताईला बोलवा, तिच्या तोंडावरून हात फिरवायचा आणि मग मरायचं. बोलवलं तुम्हाला. आता मुंडे साहेब, गरीबाला केवढा प्रश्न आहे. तिनं ऐकलं, जावं
तर मजुरी पडती, संध्याकाळी चूल पेटत नाही, लेकरं उपवासी. पूर्वीचा काळ आठवा, त्या दिवसाच्या मजुरीचे पैसे त्याच दिवशी संपायचे. न जावं तर पिकलं पान आहे, गळून पडणार आहे, या जन्मी पुन्हा मायेची भेट नाही, एवढं धर्मसंकट आहे गरीबाला. तरी धाडस केलं मुंडे साहेब. गेली त्या दिवशी कामाला, आणि त्या दुपारी बांधावर बसून भाकरी खातात ना महिला, तिच्याच मैत्रिणी सगळ्या गरीब 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 गरीब. आणि भाकरी खाताना हिनं विषय काढला, काय करू. घरून निघली तेव्हा निरोप आला, माय आजारी आहे म्हणे, 2 दिवस झाले काही खात नाही. एकच म्हणती म्हणे का लेकीच्या तोंडावरून हात फिरवायचा आणि मग डोळे झाकून घ्यायचे. जावं तर संध्याकाळी चूल पेटत नाही, लेकरं उपवासी राहत. न जावं तर पिकलं पान गळून पडणाऱ्या त्या भाकरी खाणाऱ्या महिला सल्ला देतात, संपणार आहे का मजुरी या जन्मी. दारिद्र्य हात धुवून लागला आपल्या गरीबाच्या माग, पण माय भेटल का पुन्हा. पाणी पाजून ठेव लेकरं संध्याकाळचे, पण जा भेटून ये आईला. तिलाही पटलं. मग दुसऱ्या दिवशी निर्णय झाला, तुटक्या नाड्याची पिशवी रिकाम्या हाताने कसं जाय रविदास. 2 भाकरी बांधून घेतल्या मायसाठी, निघाली. काळी पिवळी पकडली, तिथून ॲटो पकडला, मग टेम्पो पकडला, आणि मग लालपरी. हा, लक्षात घ्या, महिना वैशाखचा. दुपारी 2 वाजता तिच्या माहेरपासून 2 किलोमीटरवरती गाडी थांबली, स्टॉप. उतरली घाई घाई, 2 किलोमीटर जायचं आहे. डबल बेल झाली, एस टी निघून गेली. मग हिच्या लक्षात आलं, चपला बाकड्याखाली राहिल्या. 2 किलोमीटर जायचं, दुपारचे 2, महिना वैशाखचा, दामरी तापलेला. तरी मायच्या भेटीसाठी आतुर झालेली लेक माय 80ची आणि लेक 60ची. आनंद सांगतो मी. घाई 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 निघाली. तिच्या पायाला फोडं आले. रविदास, फोडं फुटले. डांबरी रोडला ऑइल पेंट सारखे डाग रक्ताचे. तिचं लक्षच नाही, तिला फक्त आई दिसत होती. 2:30 वाजता झोपड्यापुढं येऊन उभे राहिले, हातात पिशवी घामानं भिजलेली. तो नातू खेळत होता, त्यानं बघितलं, आत गेला. आजी, आत्या आली, आत्या. तिनं डोळे उघडले, असं केलं, कानाजवळ तोंड नेलं नातवा. आत्या आली, आत्या. ताडकन उठली. कुठून ताकद आली म्हातारीला कोणास माहीत. कुडाचा आधार घेतला. गाठी गाठीचं लुगडं, केस विस्कटलेले, पांढरे झालेले, मुखात नाही दात, सुरकुत्या पडलेली, लटलट मान हलतीन. माय झोपड्याच्या पुढं आली आणि अशी पाहून, अगं माझी ताई आली म्हणती का ग. आली आई, कुठं आहे. मी उभी आहे झोपड्या पुढं, तिथंच थांब. तो एक विधी असतो माहेरचा, तिथंच थांब. वय 60चं आहे, मायचं 80चं आहे, पण आनंद माहेरचा सांगतो. घरात गेली, दुर्डीतल्या भाकरीचे 2 तुकडे, तांब्याभर पाणी. 80 वर्षाची म्हातारी 60 वर्षाच्या लेकीच्या पुढं उभी राहिली. लट 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 कापत एक भाकरीचा तुकडा डोक्यावरून उजवीकडे फेकला. बरं का रविदास, एक तुकडा डावीकडे फेकला. दोन्ही हातानं तोंडावरून हात फिरवून कडा कडा बोट मोडून डबडबल्या डोळ्यानं माय म्हणली, तुझ्यात जीव गुंतला होता बेटा, आता मी सुखानं प्राण सोडतो. हा आनंद तोपर्यंत आहे जोपर्यंत माय जिवंत आहे. आणि मग कधी कधी असं होतं, माय मेल्यावर बहिणीला वाटतं एकदा भावाच्या भेटीला जाऊ. 6 महिन्याचा काळ गेला आणि भावाच्या भेटीला बहीण. सायंकाळची वेळ होती मुंडे साहेब. भाऊ बाहेर गेलता, वहिनी चित्रहार बघती आणि हे मायच्या दरवाजात पिशवी घेऊन उभी. 5 मिनिट झाले, 10 मिनिट झाले, 11व्या मिनिटाला बहीण भावाच्या दरवाजात हुंदके देऊ देऊ रडू लागली. का? 6 महिन्यापूर्वी मरण पावलेल्या मायची आठवण आली. पांडुरंगा, भिकारींसारखी उभी आहे भावाच्या दरवाजात. आता माझी माय असती
कावरी बावरी होऊन आली असती, माझी पिशवी घेतली असती, तोंडावून हात फिरवून कडा कडा बोट मोडून म्हणली असती, सुखाची रायताई. मी का सांगतो, हा आनंद तोपर्यंत आहे जोपर्यंत आई आहे. इथून वाढलं आपलं. दक्ष राजानं सक्त ताकीद केली ना, जो सतीचा सन्मान करेल त्याचा शिरच्छेद करण्यात येईल एवढा कायदा कडक केला. तरी सतीची आई, तिचं नाव प्रसूती, नाईन घाबरली, आलीन कडकडून बिलगली लेकीला. माय लेकी भेटल्या, दुःख विसरली. पण पुढे आल्यावर यज्ञामध्ये शिवाला स्थान नाही पूजेचं. ब्रह्मरुंदांवर रागावली. तुम्ही माझ्या बापाला सांगायला पाहिजे होतं, ज्या यज्ञामध्ये शिवाला स्थान नाही आम्ही त्या यज्ञात सहभागी होत नाही, ही प्रायचित्त तुम्हाला भोगावं लागेल. जो माझा बाप शंकराला मानत नाही त्याच्यापासून झालेला देह मी ठेवणार नाही, असं काही योग अग्नी तनुजारा. सती जळून भस्म झाली. पण सतीची मरतानाची इच्छा आहे, जन्मोजन्मी शंकर पती मिळावे. और तुलसी जी कहते, वासना पुनर्जन्म का कारण होता है, जन्म घेणे लागे वासनेच्या संगे. म्हणून तीच सती पुढच्या जन्मी हिमालय आणि मैना यांच्या पोटी जन्माला आली. नाम पार्वती तनु पायी. शिव पार्वती विवाह संपवायचा ना आज आपल्याला बरोबर नियोजित वेळेत. अजिबात टेन्शन घेऊ नका वेळेच्या बाबतीत. बरं का रविदास, कसं होईल कसं होईल नाही, बरोबर तसंच होईल. तुमच्या मनात आहे तसंच होईल. आता इकडे यज्ञाचा विध्वंस केला, शिवगण आणि भृगुण रक्षण केलं. कळालं महादेवाला सती जळून भस्म झाली. महादेवानं जटा आपटल्या. वीरभद्र नामक गण प्रकट झाला. भूतावेताळाची सेना घेऊन वीरभद्र निघाला. सगळ्या यज्ञाचा विध्वंस केला. सकल सुरन विधिवत फल दिना. आता पार्वती वाढत चाललेली आहे. पार्वती श्रद्धा आहे. पण आता इकडे पहा, शंकरजी बैरागी झाले. महत्व कळत नाही. इथे जेवढे लक्ष्मी नारायणाचे जोडे बसलेले आहे, आमची रामरायाच्या चरणी प्रार्थना आहे की शेवटच्या श्वासापर्यंत हे अशाच जोड्या राहू द्या पांडुरंगा. महत्त्व कधी कळतं, बैलगाडीचं एक चाक मोडलं की गाड्याची प्रतिष्ठा जात असते. शेतकऱ्याला विचारा. मग तो गाडा वाड्याच्या पुढे असतो, फुपाटा बसलेला, आणि गावातली मोकाट कुत्री त्या गाड्यावर. एकच चाक मोडलं की गाड्याची अशी अवदशा होते. तसं पती पत्नी संसाररूपी गाड्याची दोन चाकं आहे. शेवटपर्यंत. आता थोडा का थांबलो, एक 2-4 मिनिट घेतोच. पत्नी हे केवळ पत्नी नसते. तुम्ही नीट ऐका, तिच्या वेगवेगळ्या भूमिका असतात. कार्येषु मंत्री, करणेषु दासी, भोज्येषु माता. हे लक्षात येतं ना. केवळ पत्नी समजू नका. संकट काळामध्ये खंबीरपणे आपल्या पतीच्या पाठीमागं उभी राहून हिम्मत देते, तेव्हा ती पत्नी नाही, मंत्री असते. मंत्री. घाबरू नका, मी आहे, घाबरू नका. एखाद्या वेळेला असते ते कर्जबाजारी झाला पती, सावकार सारखा येतो. रोहिदास, महिना झाला रोज सावकार हेलपाटे घालतो. पतीचं जेवण अर्ध्यावर आलं. आज तर जेवलेच नाही. सावकाराचं पतीचं चांगलं भांडण झालं. रात्रीचे झोपले नाही. बारीक लक्ष ठेवून असते पत्नी मुंडे साहेब. सकाळी पती उठला, बरं का रविदास, गोठ्यात गेला. आणि गोठ्यात गेल्यावर काहीतरी त्यानं खिशात घातलं. गोठ्यात तरा 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 चालत गेली पत्नी. गोठ्यात हातच धरला. काय घातलं खिशात? काही नाही.
अहो खिशात काय घातलं तुम्ही? काय नाही म्हणतो. काय घातलं काय खिशात? मुंडे साहेब इनच पतीच्या खिशात हात घातला आणि ती वस्तू काढली ना, रोगोरची बाटली. काय करताय हे? आत्महत्या करतो. काल सावकार आलत, उद्या दुपारपर्यंत पैशाची सोय कर म्हणला सावकार, नाही तर भर चौकात जोड्यानं थोबाड फोडील म्हणला. माझ्या बापानं आयुष्यात मला मारलं नाही, मी रात्रीच ठरवलं की त्याचा जोडा खाल्ल्यापेक्षा जीवन यात्रा संपवायची. हे बघा, अख्ख्या केजमध्ये मी मोलकरीण होईल, धुणी भांडी करील, लाज लज्जा सोडील, त्या सावकाराचे पैसे मी फेडील, पण माझी शपथ आहे माझ्या कुंकवाला धक्का लावू नका. अशी खंबीरपणे उभी राहते. संकट काळात पत्नी नसते तेव्हा मंत्री आहे. कार्येषु मंत्री करणेषु दासी. जेव्हा पतिराजाची सेवा करते ना, तेव्हा दासीची भूमिका आहे. तशी मनसोक्त सेवा कोणी करू शकत नाही. आणि हे महत्त्व पत्नी गेल्यावर कळतं. आजारी पडला, तुमची कंबर दुखती, तुम्ही म्हणू शकत नाही बहिणीला झंडूबाम लावून दे कमरेला, लाजल, आई लाजल, सून लाजल, मुलगी लाजल, पण पत्नी आतून दरवाजा बंद करल आणि मनसोक्त सेवा करल. ती अर्धांगिनी आहे. करणेषु दासी. आणि तुम्हाला जेवण घालते ना, तेव्हा पत्नी नाही, आई आहे. आवडी निवडीचे पदार्थ तिलाच माहिती आहे. आणि सगळ्या पतिराजाच्या आवडीचे पदार्थ करते, ताटात वाढते, ताट पतीच्या पुढे, आणि त्या पदार्थाचे भांडे घेऊन पुन्हा तिथंच बसते ताटाजवळ आणि आग्रह करू करू माय लेकराला पोटभर जेव घालते. तशी पत्नी पतीला पोटभर जेव घालते. तेव्हा ती पत्नी नाही, आई असते. आई. कुठून वाढलं आपलं? सती जळून भस्म झाल्यावर शंकरजी एकटे आहे, त्यांची अवस्था आहे. बैरागी झाले, कुठे कुठे रामचिंतन करतात. एक दिवस रामभद्र येतात, आपको विवाह करना होगा, एक बार देख लिया संसार शिव राम जी, दोबारा नहीं, मेरी आज्ञा है. ठीक है. इकडे पार्वती वाढत चाललेली आहे. पार्वती कोण आहे? पार्वती श्रद्धा आहे. मुंडे साहेब, श्रद्धा वाढली म्हणजे संताला बोलवावं लागत नाही. संत न बोलवता तिथे येतात जिथे श्रद्धा आहे. आणि मग एक संत हिमालयाकडे येतात. नारायण. बस यावरून संत कळले तुम्हाला. नारद मुनी आले. नारद मुनीचं पूजन केलं हिमालयाने. नारदा पुढे आणून बसवलं. पार्वतीला. माझी कन्या पार्वती नाव आहे, हिचं भविष्य सांगा. नारदजी म्हणाले, कह मुनि बिहसी गुण मृदिवाणी, सुता तुम्हारी सकल गुण खाणी. सुंदर, सहज, सुशील सयानी, नाम उमा अंबिका भवानी. सब लक्षण संपन्न कुमारी, होई सत पिये पियारी, सदा अचले करे वाता. यही ते सेवत कच दुर्लभ नाही, यही ते जसुपही पितु माता, होई पूज्य सकल जग माही, यही ते कच दुर्लभ जग नाही. यही कर नाम सुमिर संसारा, त्रिय चढ़े पति उतस भारा शैल, सुलक्षणा सुता तुम्हारी. अतिशय सुलक्षणी कन्या आहे बरं का हिमालया, पण 4-2 गुण वाईट आहे. वाईट म्हणजे हिला जो पती मिळणार आहे, अहो महत्वाचं आहे ते बोला ना. काळीवर शेत नाही,
पांढरीवर घर नाही, त्याला बाप नाही, त्याला माय नाही, त्याला बहीण नाही, त्याला भाऊ नाही, त्याला शत्रू नाही, त्याला मित्र नाही, त्याच्या अंगावर कपडा नाही. बरं वाटेल का हे जावयाचं वर्णन? अहो थोडी दक्षिणा वाढून घ्या ना बाबा, एकुलती एक मुलगी. ये जब की बातें नहीं हिमालय, हस्त सिरेश. जोगी जटिल अकाम मन नग्न अमंगल बेश, अस स्वामी यही कह मिलई पर हस्त सिरेश. हिला तपाला जावं लागेल बरं का रविदास. दुसऱ्या दिवशीच पार्वती आईला परवानगी मिळाली आणि पार्वती माता तपश्चर्येला. पार्वती आईनं खडतर तपश्चर्या सुरू केली. खडतर म्हणजे कछु दिन भोजन बारी बतासा. काही दिवस जलपान, काही दिवस वायुभक्षण. मग 3000 वर्षे बेलाची वाळलेली पानं पृथ्वीवर पडत होती ती खाल्ली. पुढे वाळलेली पानंही खाणं सोडून दिलं म्हणून तिचं नाव अपर्णा पडलं. काय म्हणतील काय बाता हांता महाराज. 1000 वर्षे वारा, 1000 वर्षे पाणी, 1000 वर्षे फळण, 1000 वर्षे फुलन, सगळे आकडे 1000 1000 1000 सांगता. लग्न कोण्या वयात झालं मग? अरे भाऊ हिशोब तसा लावा राजा. प्रत्येक युगामध्ये आयुष्याचं शून्य कमी झालं आहे. शून्य. 1,00,000 वर्षाचं आयुष्य होतं सत्ययुगात, शून्य कमी झालं. त्रेतायुगात 10,000, पुन्हा शून्य कमी झालं द्वापारात 1,000 आणि पुन्हा शून्य कमी झालं कलियुगात 100. आता 100वर आलं मुंडे साहेब. आपण सर्व मिळून पांडुरंगाला प्रार्थना करू, विठ्ठला आता शून्य कमी करण्याच्या भानगडीत पडू नका. 10 मध्ये 2च पंचवार्षिक होतील, बाकीचे उद्योग कधी करायचे आम्ही. मग 100ची गणना आहे. 60-65च जगतो माणूस, तरी छातीला हात लावून सांगतो पठ्ठ्यानं 12 वर्षे तप केलं आणि तुम्ही मान्य करता 65 वर्षेवाल्याचं 12 वर्षे तपात गेल्याचं मान्य करता. तर 1,00,000 वर्षाच्या आयुष्यात 2-4 हजार वर्षे तपात जात असेल तर तुमचं आणि माझं काय नुकसान आहे? हिशोब तसा लावा ना. खडतर तपास. इकडे सप्तर्षींना पाठवलं पार्वतीची परीक्षा घ्यायला. सप्तर्षी येतात. इथे का बसल्या तपाला? शंकरपती मिळावून. त्यापेक्षा विष्णूला पती करा. तप करूंगी मरूंगी जन्म लूंगी, तप करूंगी मरूंगी जन्म लूंगी, लेकिन पति शंकर जी को ही करूंगी. सप्तर्षि प्रसन्न झाले. हम परीक्षा लेने आए थे देवी, तुम्हारे पिता बुलाना है तो हट छोड़ के चले जाना. दुसऱ्या दिवशी पार्वतीजी पिता येतात, हिमालय घेऊन जातात पार्वतीला. इकडे सप्तर्षी महादेवाला येऊन सांगतायत शिवजी वो तो कहते तप करूंगी मरूंगी जन्म लूंगी, तप करूंगी मरूंगी जन्म लूंगी, लेकिन शंकर जी को ही पती करूंगी. हे ऐकता ऐकता शंकरजीला समाधी लागली. रविदास, त्या समाधी काळामध्ये एक घटना घडली. तारकासूर नावाचा दैत्य मातला. सर्व देवतांना त्रस्त करून सोडलं. सर्व देवता भगवान विष्णूकडे. भगवान विष्णू म्हणाले तारकासुराचं मरण शंकराच्या पुत्रापासून आहे. सध्या शंकरजी समाधीस्थ आहे, त्यांची समाधी भंग करावी लागणार. मग त्यांना लग्नासाठी प्रवृत्त करावं लागणार. मग त्यांचं लग्न होणार, मग त्यांना मुलगा होणार, तो जवान होणार आणि त्याच्या हातून तारकासूर मरणार. बापरे, एवढं लांबलचक प्रकरण केव्हा घडणार? 5ला 10 मिनिट कमी असतानाच घडणार. तुम्ही अजिबात डोकं चालवायचं नाही. मग आता महादेवाची समाधी भंग करणे. ज्या बैठे ते शिवजी. कामदेव ने कदम रखा, पूरा वातावरण बदल गया.
कामदेवानं पाऊल ठेवल्याबरोबर वसंत ऋतूचं आगमन. कोकी पक्षाचं गायन, हरण उड्या मारतात, मोराचं नृत्य चाललेलं, फळानं लदबदलेले वृक्ष आहे, फुलानं सुंगलेले विहिरीवर भोंगे गुंजाराव करतात. कामदेव सबके हृदय मदन अभिलाषा लता निहारी नवई तरुसा का नदी उमगी अंबुदिक उधाई संगम करई तलाव तलाई. मान हलवे जहाँ सीधा शाह जड़न कहे करनी को कैस कैस चेतन करनी पशु पक्षी नभ जल तल चारी भये काम बस समय बिसारी. मदन यंद व्याकुल सबल हो का निस्दिन नहीं अवल हो कई दो का देव तनु जनर किन्नर ब्याला प्रेत पिशाच भूत बैताल. इनके दसान कयऊ बखानी सदा काम के चेहरे जानी सिद्ध विरक्त महामुनि जोग हिते बिघम बस भयऊ वियोगी. सभी पर प्रभाव लेकिन शिवजी पर नहीं. मग कामदेव वटवृक्षाच्या दाट पाल्याच्या फांदीत लपून बसले. पुष्पाचा धनुष्यबाण सज्ज केला, बाण सुटला. देखी रसाल बिटप परसा का कई पर चढ़े मदन मन मा का सुमन चाप निज सर संदाने अतिथि तथा की श्रवण लगिताने. बसा बाबाजी. एकदा टाळ्या वाजून बाबाजींचं स्वागत करा सगळे. शाबास. आपल्या सप्ताहाचं वैभव काय आहे? महात्म्यांची उपस्थिती, हे वैभव. चाड़े विषम बिछग उर लागे छुटी समाधि संबुत बजागे भयो ईशमन चोब विशेषी नयन उधरी सकल दिस देखी. जेव्हा तिसरा नेत्र उघडला आणि तिसऱ्या नेत्राच्या द्वारा काम जाळून भस्म केला. तिसऱ्या नेत्राच्या द्वाराच का कामाचा नंबरच तिसरा आहे. धर्म, अर्थ, काम आणि मोक्ष. तिसऱ्या क्रमांकाचा काम जाळला तिसऱ्या नेत्राच्या द्वारा. काम जळून भस्म झाल्यानंतर कामदेवाची पत्नी रती उतरल्या चेहऱ्यानं विलाप करीत महादेव मानव एक रति को रति बिन मानव एक रति को रति बिन मानव एक रति को रति बिन राजा रति बिन काजा रति बिन मानव रति को रति बिन साजा रति बिन सत्य रति बिन दोनों रति बिन काजा रति बिन मानव रति को रति बिन काजा रति बिन सत्य रति बिन दोनों रति को. निस्तेज उतरल्या चेहऱ्यान रती. शंकरजी म्हणाले, रती आजपासून तुझा पती बिना शरीराचा असेल, पण द्वापार युगात कृष्णपुत्र मदन या रूपात तुझा पती तुला प्राप्त होईल. रती निघून गेली. भगवान शंकर आणि कामाला जाळल्यामुळे जटा विखुरलेल्या आहे. सर्व देवतांनी लाईन पुढे लावलेली आहे. आता
अरे देवता कतार में खड़े क्यों? बाबा उदासीनता छाई स्वर्ग में, किसी की शादी बनती नहीं, नाचने कूदने को मिलता नहीं, बराती बनने का मौका नहीं मिलता. शंकरजी मनात हसत होते, म्हणले हे मुद्द्याचं बोलत नाही की तुम्ही लग्न करा, मग तुम्हाला मुलगा होईल आणि मग तो मुलगा तारकासुराला मारल, मग आम्ही सुखी होऊ. हे मुद्द्याचं नाही बोलत. शंकरजी म्हणाले, अरे मुझे राम भद्र जी का आदेश है करके विवाह करूंगा. बस आनंदाला पारावार नाही सर्वांच्या. लगे सवारन सकल सुर वाहन विविध विमान, होई सगुण मंगल सुबद करई अप्सरा गान. जगाच्या पाठीवरचा पहिला आणि शेवटचा विचित्र नवरदेव म्हणजे महादेव. एक शिवगण पळत पळत गेला, त्यानं मोठा साप आणला, करकचून जटेला बांधला. दुसऱ्यानं हातात त्रिशूळ दिला. एका शिवगणानं बैल आणून पुढं उभा केला. एकानं सर्वांगाला भस्म लावलं. काहीनं विनंती केली, बाबा आम्ही म्हणत नाही तुम्हाला केजला जाऊन सपारी शिवा, फक्त कमरेला काहीतरी गुंडाळा. मैं वैसा ही ठीक हूँ, दुनिया जानते दिगंबर. तसं नाही बाबा, लग्नाला जायचं आहे, त्याच्यात नवरदेव स्वतः तुम्ही आहे, बिना कपड्याचे म्हटल्यावर कसं काय? लंगोटी तरी लावा. ठीक आहे, पण टिकेल याची गॅरंटी. मेरा असली रूप आहे. पण एकदा तसंच झालं होतं मुंडे साहेब. भगवान शंकराला पार्वती आई म्हणाल्या, उद्या 8:30ला विष्णू लक्ष्मी येणार आहे आपल्याकडे चहाला, सकाळी 8:30ला येऊ दे ना. मग काय सामान आणायचं आहे का? साखर वगैरे नाही, सगळे आहे. मग काय म्हणतेस? काय काही नाही. ती म्हणाल कसं काय मिस्टर पार्वतीचा बिना कपड्याचा? मग लंगोटी तर लावा. अरे लंगोटी कशी लावणार? करगोटाही नाही ना. ते सगळे करते मी, फक्त परवानगी द्या. परवानगी देतो, पण लंगोटी टिकल याची शाश्वती नाही. अहो चहा पाणी होऊन वापस जाईपर्यंत टिकली बस झालं, मग मला काय करायचं आहे? ठीक आहे. करकचून एक साप बांधला कमरेला, करगोटा, आणि एक फडकं लावलं लंगोटी. आणि शंकरराव आणि पार्वती स्वागताला कैलासात उभे. कोणाच्या स्वागताला? लक्ष्मीच्या आणि विष्णूच्या. राईट टाईम आले हो विष्णू, राईट टाईम आले, पण बुलेटवर आले. बुलेट. पितांबर सेला कैचा गगनी झळकला. पितांबर सेला कैचा गगनी झळकला. गरुडावरी बैसोनी माझा कैवारी आला. आले पण गरुडावर. आणि हे स्वागताला पुढे शंकरराव आणि पार्वती. कल्पनाच नाही, फक्त करगोट्याचं लक्ष गरुडाकडे गेलं. पुढचं कळलं वाटते तुम्हाला सगळं. करगोटा सापाचा. करगोट्यानं विचार केला, हे तर गरुड आहे. मालकाला रजेचा अर्ज करावा, मालक चष्मा लावून अर्ज वाचल, मग मंजूर करेल. तुम्हाला ठेवते का हे? मग मालकाला माहिती न करता निघून जाणे. गेला करगोटा, पडली लंगोटीन, पाहता काय माझ्याकडे. तसं इथं नवरदेवाची तयारी चालू असताना शिवगण म्हणाले, बाबा काहीतरी हो नाही करता करता 4:30 वाजता वाघाचं कातडं गुंडाळ्याची परवानगी मिळाली. बरं झालं. बाकीचे नवरदेव घोड्यावर बसतात, महादेवजी बैलावर. बाकीच्यांच्या गळ्यामध्ये लॉकेट, यांच्या गळ्यात साप.
बाकीच्यांच्या हातामध्ये तलवारी, यांच्या हातात त्रिशूळ, आणि बाकीचे लावतात हळद, यांनी लावलं भस्म. 4 गोष्टी 4 मिनिटात पाहू. बाकीचे नवरदेव घोड्यावर बसतात, महादेवजी बैलावर. का बैल धर्माचं स्वरूप आहे, गाय पृथ्वीचं रूप आहे आणि बैल धर्माचं स्वरूप आहे. म्हणून तो बैलाला 4 पाय आहे ना, धर्मालाही 4च आहे. सत्य, तप, दया आणि दान, हे धर्माचे 4 पाय आहे. आणि याच्यात तर अख्खं रामायण आहे.